नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया वेस्टर्न कॅरियर्स इंडिया लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या अपडेटचा टायमिंग तुम्ही इथे बघू शकता. ही अपडेट आली आहे आज 9 सप्टेंबर 2025 सकाळी 11 वाजता. तर चला बघूया काय आहे अपडेटमध्ये. तर मित्रांनो, वेस्टर्न कॅरियर्स इंडिया लिमिटेड या कंपनीच्या प्रमोटर राजेंद्र सेठिया यांनी कंपनीमध्ये आपली हिस्सेदारी वाढवली आहे. तर मित्रांनो, यांची कंपनीमध्ये पहिले हिस्सेदारी होती 71.982%, म्हणजे कंपनीचे यांच्याजवळ शेअर होती 7,33,89,200 शेअर. आणि मित्रांनो, आता त्यांनी कंपनीची अजून 0.241% हिस्सेदारी खरेदी केली आहे, म्हणजे कंपनीचे 2,46,053 शेअर खरेदी केले आहे. आणि मित्रांनो, या खरेदीनंतर कंपनीमध्ये त्या प्रमोटरची हिस्सेदारी वाढून झाली आहे 72.223%, म्हणजे आता त्यांच्याजवळ कंपनीचे टोटल शेअर झाले आहे 7,36,35,253 शेअर. आणि मित्रांनो, कोणत्याही कंपनीचे प्रमोटर जर आपल्याच कंपनीमध्ये आपली हिस्सेदारी वाढवत असेल तर हा एक पॉझिटिव्ह पॉईंट मानला जातो. चला आता बोलूया LIC बद्दल. तर मित्रांनो, LIC's प्रीमियम फॉल्स 17% इयर ऑन इयर बेसिस टू ₹16,022.77 कोटी इन ऑगस्ट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, LIC म्हणजे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने आपल्या ऑगस्ट 2025 या महिन्याचा बिझनेसचा डेटा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा प्रीमियम ऑगस्ट 2025 आला आहे 16,022.77 कोटी रुपये, जो एका वर्षाआधी होता 19,309.10 कोटी रुपये. म्हणजे मित्रांनो, या कंपनीच्या प्रीमियमच्या टोटल कलेक्शनमध्ये आपल्याला इयर ऑन इयर बेसिसवर 17%ची डिक्रीमेंट दिसत आहे. चला आता बोलूया PSU कंपनी NBCC इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, NBCC साइन MOU विथ NMRDA फॉर डेव्हलपमेंट ऑफ नवीन नागपूर. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, PSU कंपनी NBCC इंडिया लिमिटेडने MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन केला आहे. कोणासोबत? NMRDA म्हणजे नागपूर मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी सोबत. कशासाठी? डेव्हलपमेंटशी रिलेटेड हा MOU साईन झालेला आहे. चला आता बोलूया वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, वारी रिन्युएबल बॅक्स 870 मेगावॅट सोलार EPC प्रोजेक्ट वर्थ ₹1,252 कोटी फ्रॉम WFEPL. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीला 870 कोटी रुपयांचा सोलार इंजिनिअरिंग प्रोक्युरमेंट कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट मिळाला आहे, ज्याची टोटल व्हॅल्यू आहे 1,252.43 कोटी रुपये. आणि मित्रांनो, हा ऑर्डर या कंपनीला फायनान्शियल इयर 2026-27 कंप्लीट करायचा आहे. चला आता बोलूया रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीला काल म्हणजे 8 सप्टेंबर 2025 मार्केट बंद झाल्यानंतर 5 ऑर्डर मिळाले आहे. तुम्ही इथे बघू शकता 1, 2, 3, 4 आणि मित्रांनो हा 5. आणि मित्रांनो, आज अजून म्हणजे 9 तारखेला या कंपनीला ड्युरिंग द मार्केट अजून एक ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो, या कंपनीला काल जे ऑर्डर म्हणजे 8 सप्टेंबर 2025 जे ऑर्डर मिळाले आहे त्यांची किंमत होती 700 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची. आणि मित्रांनो, या कंपनीला आज पण
ड्युरिंग द मार्केट एक ऑर्डर मिळाला आहे आणि मित्रांनो या कंपनीला म्हणजे रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडला आज म्हणजे 9 सप्टेंबर 2025ला जो ड्युरिंग द मार्केट ऑर्डर मिळाला आहे त्याची व्हॅल्यू आहे 18.56 कोटी रुपये आणि हा ऑर्डर या कंपनीला IRCTC कडून मिळाला आहे. चला आता बोलूया रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी स्टेर्लिंग अँड विल्सन रिन्युएबल एनर्जी लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो स्टेर्लिंग अँड विल्सन बॅक्स ₹415 कोटी सोलार EPC ऑर्डर इन राजस्थान. तर मित्रांनो स्टेर्लिंग अँड विल्सन रिन्युएबल एनर्जी लिमिटेड या कंपनीला राजस्थानमध्ये सोलार इंजिनिअरिंग प्रोक्रुटमेंट कन्स्ट्रक्शन ऑर्डर मिळाला आहे 415 कोटी रुपयांचा आणि मित्रांनो ही जी कंपनी आहे ही रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची सबसिडरी कंपनी आहे. चला आता बोलूया पेंट सेक्टरच्या जबरदस्त कंपनी एशियन पेंट्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो एशियन पेंट्स टू इन्व्हेस्ट ₹2000 कोटी इन न्यू 4 लाख किलो लिटर प्लांट इन इंदोर. तर मित्रांनो एशियन पेंट्स लिमिटेड ही कंपनी मध्य प्रदेशच्या इंदोर मध्ये 4 लाख किलो लिटर कॅपॅसिटीचा प्लांट सेटअप करण्यासाठी 2000 कोटी रुपये इन्व्हेस्ट करणार आहे. आणि मित्रांनो इथून आपल्याला एक गोष्ट सरळ समजत आहे की एशियन पेंट्स लिमिटेड ही इन्व्हेस्टमेंट आपला बिझनेस वाढवण्यासाठी करत आहे. आणि मित्रांनो मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असतो की शेअर मार्केट इज ऑल अबाउट बिझनेस. चला आता बोलूया रेल्वे सेक्टरच्या जबरदस्त कंपनी RVNL म्हणजे रेल विकास निगम लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो RVNL शेअर प्राइस इन फोकस ॲज दीपम डिक्लाइन नोड फॉर होली ओन सबसिडरी. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो RVNL म्हणजे रेल विकास निगम लिमिटेड ही कंपनी आपला बिझनेस वाढवण्यासाठी एक होली ओन सबसिडरी कंपनी फॉर्म करणार होती. आणि मित्रांनो ही होली ओन सबसिडरी कंपनी फॉर्म करण्यासाठी या कंपनीने डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक ॲसेट मॅनेजमेंट म्हणजे दीपमकडे प्रपोजल ठेवले होते. आणि मित्रांनो या प्रपोजलला दीपमने रिजेक्ट केले आहे. आणि मित्रांनो याच अपडेटमुळे आज RVNL ही कंपनी फोकसमध्ये होती. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या 2 जबरदस्त कंपन्याबद्दल ज्या कंपन्याचे नाव आहे टाटा पॉवर आणि टाटा मोटर्स. तर मित्रांनो टाटा पॉवर टाटा मोटर्स सेटअप मेगा इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग हब इन मुंबई. तर मित्रांनो टाटा पॉवर कंपनी लिमिटेड आणि टाटा मोटर्स लिमिटेड या दोघांनी मिळून मुंबईमध्ये मेगा इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग हब सेटअप केला आहे. आणि मित्रांनो हा अपडेट एक खूप मोठा पॉझिटिव्ह अपडेट आहे. चला आता बोलूया मुकेश अंबानीजीच्या जबरदस्त कंपनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस इन कॉर्पोरेट जॉईंट व्हेंचर अलायन्स जिओ री इन्शुरन्स विथ अलायन्स युरोप BV. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडने अलायन्स युरोप BV सोबत जॉईंट व्हेंचरच्या थ्रू इंडियाच्या री इन्शुरन्स मार्केटमध्ये एंट्री केली आहे. आणि मित्रांनो याकरिता यांनी एक न्यू कंपनी इनकॉर्पोरेट केली आहे. या 2 कंपन्यांनी मिळून ज्याचे नाव आहे अलायन्स जिओ री इन्शुरन्स लिमिटेड. आणि मित्रांनो याच अपडेटमुळे आज मुकेश अंबानीजीची जबरदस्त कंपनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड फोकसमध्ये होती. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला
भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.